नमस्कार. आपण जम्मू काश्मीर आणि त्याहीपेक्षा हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवू आणि मग ते विजयाचं नॅरेटिव्ह सोबत घेऊन, नॅरेटिव्ह शब्द सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे तोंडात बसला आहे, ते असो. तर ते हरियाणाच्या विजयाचा डंका पिटत मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरं जाऊ असा विचार भारतीय जनता पार्टीने केलेला होता. त्यासाठीच हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभांच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने होऊ दिलेली नाही. ते निवडणूक आयोग काय म्हणतोय त्यासाठी त्यांनी दिलेली पाऊस आणि महाराष्ट्रातली सणसुदी वगैरे कारणं त्याला तसा काय अर्थ नाही, ते अतिशय तकलादू आहेत. मुख्यत्वे करून हरियाणाच्या विजयी जल्लोष, तिथला जो विजयानंतरचा महाराष्ट्रातील विजयाला हातभार लावू शकेल ही भारतीय जनता पार्टीची प्रामुख्यानं नीती होती. परंतु कसलं काय, ते सगळंच आता ओम फट स्वाहा झालं की हो, सगळंच मुसळ त्यांचं केरात गेलं. बाकीच्यांचं जाऊ द्या, परंतु खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या जाहीर सभांसाठी सुद्धा गर्दी जमवण्यासाठी आणण्यात आलेली माणसं त्यांची भाषणं सुरू होताच उठून निघून जात आहेत. त्या लोकांना ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीजमधून आणण्याचं काम ज्यांना दिलेलं आहे त्या ठेकेदारांनी त्यामुळं आता तिथे नवीन आयडिया शोधलेली आहे. 500 रुपये ठरलेले असतील समजा सभेला येण्याचे दर पर माणशी, तर त्यातील अर्धे म्हणजे 250 रुपये ते आधी देतात आणि मग सभा पूर्ण संपल्यानंतर उरलेले 250 रुपये त्या लोकांना देण्यात येतात, गर्दी जमवण्यासाठी जे लोक आणण्यात येतात त्यांना. आता त्या उरलेल्या पैशांसाठी तरी लोकांनी थांबून राहावं ही त्या ठेकेदारांची अपेक्षा. परंतु त्यामुळं लोक तिथले प्रचंड संतप्त होत आहेत, भांडणं होत आहेत त्यांची आणि त्या ठेकेदारांची. या सगळ्याचं चित्रीकरण असलेले हरियाणातील खूप सारे गमतीदार व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती फिरतायत, आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील. ते पाहताना आपला देश विश्वगुरू, जागतिक महासत्ता जर बनलेला आहे किंवा बनण्याच्या अगदी जवळ पोचलेला आहे, जसं की मोदी आणि त्यांचे भक्त सांगत असतात, तर मग नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे विचार ऐकण्यासाठी लोक पैसे का घेतात बरं, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांनी मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात त्या नवनीत राणांसाठी अमरावतीला एक जाहीर सभा घेतली होती. तेव्हासुद्धा अशा प्रकारचे पैसे वाटपाचे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले होते. आपणापैकी अनेक लोकांनी ते बहुधा पाहिले असतीलच. 500 रुपये मिळतील असं सांगून त्या अमरावतीच्या सभेसाठी या आसपासच्या लोकांना आणण्यात आलं होतं आणि प्रत्यक्षात सभा संपल्यानंतर बंद पॉकेटामधून त्या लोकांना, गोरगरिबांना प्रत्येकी 300 रुपयेच दिले गेले होते. त्यामुळं ते पॉकेट उघडून पाहिल्यावरती लोक संतप्त झाले होते. तेव्हा ती चिटिंग खुद्द नवनीत राणा आणि रवी राणा यांनीच केलेली होती की लोकांना पैसे वाटपाचं काम त्यांनी आपल्या ज्या कार्यकर्त्यांवरती किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती सोपवलं होतं, त्यांनीच मधल्यामध्ये तो डल्ला मारला होता. हे काही नंतर उघड झालं नाही आणि आपल्यापर्यंत पोहोचलंही नाही. आता ज्या महासत्ता आहेत जगात, म्हणजे मानल्या जातात, अमेरिका, रशिया, चीन वगैरे, म्हणजे त्या आता थोड्या काळासाठीच महासत्ता आहेत म्हणा जगामध्ये. मग त्यांची जागा आपणच घेणार आहोत, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या भक्तांचं तसंच म्हणणं आहे. तर त्या देशांमध्येही हे असे सभांसाठी गर्दी जमवण्यासाठी पैसे देण्याचे प्रकार घडतात का याचा शोध घ्यायला हवा. विरोधकांनी वाटल्या तर त्या रेवड्या आणि सत्तेचा गैरवापर करून आपण कितीही उधळपट्टी केली तर मात्र ती जनसेवा असं भारतीय जनता पार्टीचं मानणं असल्यामुळे या सगळ्याबाबत, या अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारांबाबत आपण कितीही बोललो तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, हेही तितकंच खरं. तर विषय हरियाणाच्या विधानसभेचा आहे. मोदी सरकार आणि भाजपनं तसं तर देशभरातील सगळ्याच शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्यानं रडवलेलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे केलेले आहेत. परंतु त्यातही विशेषतः पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांवरती तर सातत्यानं प्रचंडच मोदींनी अन्याय केला. आपण आणलेले कृषी क्षेत्रासाठीचे 3 काळे कायदे या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आपल्याला मागे घ्यायला लागले, ही बाब खुणशी स्वभावाचे आणि त्यातही अहंकारी मोदी कधीही विसरू शकलेले नाहीत, विसरणार देखील नाहीत ते. आणि त्यामुळेच आत्ताही या वर्षाच्या जानेवारीपासून, म्हणजे मागील जवळपास 9 महिन्यांपासून हरियाणाच्या सीमेवरती आंदोलन करत बसून राहिलेल्या, ठामपणे तिथे बसून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मोदी सरकारने कोणताही तोडगा गेल्या 9 महिन्यात काढलेला नाही.
त्यावरून संपूर्ण हरियाणामध्ये संतापाची लाट आहे शेतकरी वर्गामध्ये. त्यातच ती उथळ विचारांची नटी कंगना राणावत आता लोकसभेत पोचली. ती सातत्यानं या सगळ्या शेतकऱ्यांच्या विरोधात जी मुक्ताफळं उधळत राहते. शीख समाजाचं तिने काहीतरी चुकीचं चित्रण तिच्या येणाऱ्या त्या इमर्जन्सी चित्रपटामध्ये केल्याचं म्हटलं जाते आणि त्यामुळे सुद्धा हरियाणामध्येही मोठ्या संख्येने असणारे शीख आणि शेतकरी जाट असे दोन्ही समाज प्रचंड संतप्त आहेत. तिच्या माफीनं त्यांचं समाधान अजिबात झालेलं नाही आणि होणार देखील नाही, कारण ती वारंवार माफी मागते आणि परत तेच बरळत राहते. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली महिला कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय विनेश फोगाट. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी या आपल्या महिला कुस्तीपटूंचं दिल्लीतलं आंदोलन चिरडून टाकलं आणि त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या त्या आपल्या अत्याचारी खासदार ब्रिजभूषणचं रक्षण केलं, त्यावरून आधीच हरियाणातील जनतेमध्ये प्रचंड चीड होतीच आहेच. परंतु त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे तर तिथल्या लोकांच्या संतापामध्ये कित्येक पटीने वाढ झालेली आहे. आपली सगळी ताकद आणि पी.टी. उषा, संजय सिंह आदींचा वापर करून मोदींनी विनेशला गोल्ड मेडलपासून त्या ऑलिम्पिकमध्ये दूर ठेवलं आणि स्वतःचा अहंकार सुखावून घेतला असा ठाम समज हरियाणातील बहुसंख्य जनतेचा झालेला आहे. आणि त्यामुळेच तिच्यावर झालेल्या किंवा जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पराभूत करून धडा शिकवण्यासाठी हरियाणातील सगळी जनता आतुर झाल्याचं चित्र आहे. विनेश फोगाट स्वतः या निवडणुकीमध्ये हरियाणाच्या एक उमेदवार तर आहेच, परंतु तिची लोकप्रियता इतकी प्रचंड शिगेला पोचलेली आहे सध्या की संपूर्ण हरियाणामधील काँग्रेसचे सगळे उमेदवार विनेशने आपल्या मतदारसंघामध्ये येऊन आपल्यासाठी एक तरी जाहीर सभा घ्यावी यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. म्हणजे पहा, म्हणजेच एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सभांसाठी विविध आमिष, लालूच आणि पैसे देऊन जबरदस्तीने लोक आणावे लागत आहेत आणि ते सुद्धा थांबत नाही आहेत सभा होईपर्यंत. तर दुसरीकडे विनेश फोगाट, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी आवरताना तिथल्या हरियाणाच्या पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत अशी स्थिती आहे. खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत सध्या यूट्यूब आणि ट्विटरवरती वगैरे याचे. गोदी मीडिया काहीही सांगो, परंतु एकूणच शेतकऱ्यांवरचा अन्याय आणि विनेश फोगाटचं सगळं प्रकरण हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला केवळ पराभूतच नव्हे तर पूर्ण भुईसपाट करणार हे चित्र एवढा पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्याही ते आता लक्षात आले, धूर्त लोक आहेत ते, आणि त्यामुळेच झक मारली आणि महाराष्ट्राची निवडणूक हरियाणासोबत न घेता स्वतंत्रपणे आणि नंतर घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायला लावला असं आता त्यांना झालेलं असणार. 8 तारखेला हरियाणा विधानसभेचा निकाल लागेल आणि मग तिथल्या विजयाचा डांगोरा पिटत आपण महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू करू असा नरेंद्र मोदी, अमित शहांचा आणि भारतीय जनता पार्टीचा विचार होता. परंतु आता उलट होऊन हरियाणातील पराभव डोक्यावरती घेऊन त्याच पराभूत मानसिकतेमध्ये या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये मोदींना, शहांना यावं लागणार आहे. त्यातच इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अमित शहांनी 2-3 दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जे काही तारे तोडले ते माध्यमांमधून जाहीर झाल्यामुळे जे वादळ निर्माण झालेलं आहे, जो एक सार्वत्रिक असंतोष निर्माण झालेला आहे अमित शहांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, तो शांत झालेला नाही आणि होणार देखील नाही. ते मराठा आंदोलन वगैरे विषय तुम्ही आमच्यावरती सोडून द्या, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. अशी गुज्जर, पटेल आणि अनेक समाजांची कितीतरी आंदोलनं आम्ही मोडून काढलेली आहेत. त्या सगळ्याचा अशा प्रकारे ही आंदोलनं कशा प्रकारे मोडून काढता येतात त्याचा पुरता अनुभव आमच्या गाठी आहे, तुम्ही काळजी करू नका. ही अशी उन्मत्त भाषा अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये येऊन कार्यकर्त्यांच्या समोर वापरली. केंद्रातील सत्ताधारी म्हणून खरं म्हणजे या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात संसदेच्या माध्यमातून काही सुवर्णमध्य काढून न्याय देणं ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांची जबाबदारी होती प्रमुख. परंतु ते न करता आंदोलन मोडून काढण्याची भाषा ते करतात, हे अतिशय दुर्दैवी आहे. हा या दोघाही नेत्यांचा अहंकार आणि गुर्मी आहे. महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय गुजरातला पळवून नेणं, संपूर्ण महाराष्ट्र अदानी अंबानीच्या दाव्याला बांधून टाकणं,
आता तर महाराष्ट्रातील सरकारी शाळासुद्धा अंबानीच्या संस्थेला द्यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहा, आजच्याच वर्तमानपत्रांमध्ये त्याविषयीची सविस्तर वृत्त आलेली आहेत. पहा आपण सगळ्यांनी. आपले कणाहीन मुख्यमंत्री विद्यमान हे यापैकी काहीही थांबवू शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनता हे सगळं पाहते, सजगपणे लक्षात घेते. मागील 2.5 वर्षात राज्यावरील कर्जाचा वाढलेला प्रचंड भार, आर्थिकदृष्ट्या राज्य कोलमडून पडण्याची उद्भवलेली अत्यंत गंभीर स्थिती, प्रचंड वाढलेली बेरोजगारी, उद्योग व्यवसायांचं होत असलेलं सगळं स्थलांतर, या सगळ्या अतिमहत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मग कशा प्रकारे फेक एन्काउंटर घडवले जात आहेत. जाती धर्मावरून तेढ निर्माण करत राहणाऱ्यांना, भडकाऊ बोलणाऱ्यांना कशा प्रकारे राज्यामध्ये गृह विभागाकडून मोकळं रान दिलं जातं आहे, कशा प्रकारचे प्रोपोगंडा चित्रपट बनवून रिलीज केले जात आहेत, हे सगळं लोक अतिशय बारकाईने पाहत आहेत, त्याचा अर्थ लक्षात घेत आहेत. बदलापूरच्या त्या संबंधित शाळेचा तो फरार संचालक आपटे आणि ते मुख्याध्यापक किंवा बाकीचे लोक अजून फरार आहेत. घटना घडून आज इतक्या दिवसानंतरसुद्धा ते का सापडत नाहीत ते सुद्धा महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे ओळखून आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करते ते सुद्धा जनतेच्या लक्षात आलेलं आहे. मालवणचा आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा या सरकारच्याच भ्रष्ट आचारांमुळे आणि भ्रष्ट विचारांमुळे पडला, हे या राज्यातील जनता विसरणार नाही कधीच. तुम्ही राज्याच्या गल्लोगल्लीत कितीही पैसे वाटत फिरा, हातातोंडाचा मेळ घालण्यासाठी परिवाराचा आणि घरखर्च भागवण्यासाठी माता भगिनी पैसे स्वीकारतायत तुमचे, परंतु हे आपलेच पैसे आहेत. दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने आपल्याकडूनच दाम दुपटीने हे सरकार पैसे वसूल करणार आहे आणि त्यातीलच काही वाटा ते आपल्याला देत आहेत. हे वास्तव, ही वस्तुस्थिती देखील राज्यातील माता भगिनींना माहिती आहे. त्यामुळे तुमच्या या कृतीनं त्या लाचार होऊन तुम्हाला मतदान करतील हा केवळ तुमचा भ्रम आहे, दुसरं काहीही नाही. आणि हो, या निमित्तानं शेवटचं भाजपवाल्यांनो एक विनंती आहे तुम्हाला, म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार वगैरे सगळ्यांना, या निवडणुकीतसुद्धा लोकसभेप्रमाणेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जास्तीत जास्त सभा तुम्ही महाराष्ट्रात लावा. त्यांच्या जास्तीत जास्त रॅलीज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आयोजित करा, रोड शो आयोजित करा. तुमच्याविषयीची, भारतीय जनता पार्टीच्या कारभाराविषयीची लोकांच्या मनातील चीड आणि संताप आणखी वाढण्यासाठी हे आयोजन महत्त्वाचं ठरेल. आणि जनतेची आंदोलनं मोडून काढण्याची उन्मत्त भाषा करणाऱ्यांचा तो उन्मत्तपणा महाराष्ट्राची जनता कशी मोडून काढते ते सुद्धा साऱ्या देशाला महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाच्या निकालामधून कळू शकेल. मागील 2.5 वर्षातील राज्याची धुळदाण आणि शिवरायांचा अवमान याचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्रातील जनतासुद्धा सज्ज आहे. फक्त आता हरियाणाच्या निकालानंतर 8 तारखेनंतर घाबरून हतबल होऊन महाराष्ट्राची निवडणूक अजून पुढे ढकलू नका, म्हणजे झालं काहीतरी निमित्त शोधून. हो, कारण हे लोक असं काही करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं अंदाज काही विश्लेषकांनी, अभ्यासकांनी आधीच नोंदवला आहे. आधीच मुंबई विद्यापीठाची परवाची सिनेट निवडणुकीमध्ये त्यांना लोकमताची झलक दिसलेलीच आहे, नाही का? पाहूया काय होतं आहे. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत नमस्कार.